आज आपण राहता शहराचा एक दुसऱ्या अँगलने विचार करणार आहोत। आज देशामध्ये देशाच्या संरक्षणासाठी देशाच्या सीमेवर एक लढत आहे। सैनिकांनी लढावं, देशाचं संरक्षण करावं, देशातील नागरिकांचं संरक्षण करावं, निश्चितच सगळ्यांची जबाबदारी। परंतु आम्ही सेवानिवृत्त झालो, सैन्यातून जरी परतलो असलो घरी तरी देश सेवा म्हणजे त्याच्यावरच असून देश सेवा होते असं नाही। आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी आपण आपले देश सेवा करू शकतो। या राष्ट्रामध्ये आज ह्या मॉडर्न सुशिक्षित आहेत, संसाधनामध्ये खूप वाढ झालेली आहे। प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, प्रत्येकजण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे आणि ग्रुपमध्ये एक शेअरिंग करत असतो। ऑपरेशन सिंदूरमध्ये सैनिक आपलं काम करतच आहे, ते करणारच आहे। परंतु राहतात त्यातील अनेक नौजवान, अनेक तरुण, अनेक सर्वच गटातील मनुष्य याला पाकिस्तानला गिळावं, पाकिस्तानचा कब्जा मिळवावा, निश्चितच तुम्हाला हे वाटणं साहजिक आहे। जे तुम्हाला वाटतं त्यालाही वाटतं, परंतु त्यासाठी लढणं, निष्ठेने लढणं, प्रामाणिकपणे लढणं हे अतिशय गरजेचं असतं। परंतु मी बघतोय, मला असं वाटतं की व्हॉट्सअप ग्रुपवरती इथे लढत आहे की काय। मी सैनिक 2003 मध्ये सेवानिवृत्त झालो, 22 वर्ष झाले सेवानिवृत्त होऊन। मला भेटल्यानंतर मला कुठल्या भावनेने विचारलो हे तर काही समजत नाही, तरीही मी त्यांच्या भावनेची कदर करतो। मला विचार, लढाई लागली, तू इथे काय करतोस, तू कधी जाणार लढाईला? मला त्यांना उत्तर देऊन त्यांना नाराज करावं असं वाटत नाही। देश बांधवांनो, देशाच्या सीमा ह्याच फक्त असुरक्षित आहे असं नाही, तर देशात प्रत्येक ठिकाणी असुरक्षिततेची परिस्थिती निर्माण झालेली आहे। ते परिस्थिती तुम्ही पाहतात। जर सीमेवर सैनिक लढत असेल तर देशांतर्गत तुमच्या गावात, तुमच्या गल्लीत, तुमच्या परिसरात लढणं हे तुमचं कर्तव्य आहे। परंतु तुम्ही तसं करता शकत नाही, फक्त मोठ्या गोष्टी करतात, त्या राष्ट्रप्रेमाच्या गोष्टी करतात। राष्ट्रप्रेम, देशप्रेम, देशभक्ती ही अशी नसते, त्यासाठी आपण स्वतः काहीतरी करायचं असतं। मी ही एक लढाई लढत आहे। राहता शहरामध्ये, तालुक्यात, परिसरात ही जी असलेली अस्वच्छता आहे त्याकडे बघून माझं होतं। म्हणून मी ही लढाई, ही कचऱ्याच्या विरोधात, अस्वच्छतेच्या विरोधात पुकारलेली ही लढाईच आहे। हे आहे माझी आई, ही आपण सर्वांची आई, ही कात गंगा, ही कात माई। आपण तिचा बळी घेत आहोत, आपण तिची काय दुरावस्था करून ठेवली हे आपण सर्वांना माहिती। आणि अशाही परिस्थितीमध्ये वारंवार बघूनही, वारंवार सांगूनही तुम्ही या ठिकाणी जर समजा अस्वच्छता करत असाल तर ही निश्चितच चांगली गोष्ट नाही। राहता शहर हे माझं वैभव आहे, आपण सर्वांचं आहे। ते तुम्ही केव्हा म्हणू शकता, ज्यावेळेस तुम्ही तुमचे हक्कासोबत कर्तव्य पार करतात, त्यावेळेस तुम्हाला ते माझं म्हणण्याचं, आपलं म्हणण्याचा अधिकार आहे। कुठलीही गोष्ट माझं माझं, आपलं आपलं म्हणून चालत नाही। त्यासाठी आपण स्वतः आपलं कर्तव्य करायचं असतं, ते कर्तव्य करा। आज देशामध्ये अस्वच्छता इतकी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। स्वच्छतेसाठी देश पातळीवर, जग पातळीवर प्रयत्न केले जातात। अर्थात ही वाढलेली लोकसंख्या त्याचं कारणही जरी असलं तरी वाढलेली लोकसंख्या ही आपल्यासाठी संसाधन आहे। त्या प्रत्येकाने आपला थोडा थोडा वेळ दिला, थोडं काम केलं तर ही निश्चित अस्वच्छता दूर झाल्याशिवाय राहणार नाही। आज देशातील प्रत्येक प्रश्न हा अस्वच्छता आणि हा अस्वच्छतेतून झालेला भ्रष्टाचार यामुळेच आहे। प्रत्येकाचं आरोग्य, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य हे खराब झालेलं आहे। हे सर्व आरोग्य आपल्याला दूर करायचं असेल
तर आपण सर्वांना किमान तुम्ही काही करू नका, परंतु घाण तर करू नका. योग्य ठिकाणी कचरा टाका, त्याची विल्हेवाट लावा. असं केलं तर आपला परिसर स्वच्छ सुंदर व्हायला वेळ लागणार नाही. आज हे राहता पुलावरती काम करण्यासाठी मी शासकीय अधिकाऱ्यांना, जे संबंधित विभागाचे अधिकारी आहे त्यांना संपर्क साधला, त्यांच्याशी बोललो. त्यांनी शब्द दिला आम्ही हे काम करू. परंतु मला ह्या प्रशासनाची सवय होऊन गेलेली आहे. प्रशासनातील लोक ज्यावेळेस जोपर्यंत वरिष्ठांचा दबाव येत नाही तोपर्यंत ती सामान्यांना काही समजत नाही. अशी ही परिस्थिती चाललेली आहे. प्रत्येकजण प्रत्येकाकडे बोट करण्याचा प्रयत्न करतो. आपलं काम सोडून दुसऱ्याचं काम करायचा प्रयत्न करतो. ज्याने त्याने आपलं काम जर नीट व चोखपणे केलं तर आज हे काम दुसऱ्यांना करण्याची वेळ येणार नाही. स्वच्छतेचं काम एखाद्या मोठ्या पदस्थ अधिकाऱ्यांनी करावं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अर्थात ती कामंसुद्धा ह्या देशामध्ये फारच ठरत आहेत. कोणीतरी हातात झाडू घेतला, कोणीतरी 5 मिनटं काम केलं, त्याच्या मोठमोठ्या बातम्या बनतात. परंतु हे असं करूनही चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःच आदर्श निर्माण करावा लागेल. स्वतःच आदर्शाने ह्या गोष्टी कराव्या लागतील, तरच ह्या गोष्टी होतील. असं केल्याने काही होणार नाही. या देशामध्येच काय जगातसुद्धा चांगल्या गोष्टीची कदर करणारी फार कमी माणसं आहेत. अर्थात कुणी कदर केली तरच काम करायचं असतं असं नाही. प्रत्येकाने ही आपल्याला मिळालेली संधी आहे म्हणून हे आपण काम केलं पाहिजे. आज मी या राहता तालुक्यातील नागरिकांना विनंती करतो आहे की आपल्याला राहता शहर, राहता तालुका, सर्व परिसर कचरामुक्त करायचा आहे. एक स्वच्छ सुंदर शहर निर्माण व्हावं, हे पर्यटनाचं केंद्र बनावं अशीच माझी इच्छा आहे. यातून अनेकांना रोजगाराच्या संधी मिळतील, अनेकांचं आयुष्य सुधारेल. ह्या गोष्टीसाठी आपण प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवला तर ह्या गोष्टी नक्कीच होतील. त्यासाठी आपण सर्वांनी हळूहळू पुढे यावं. जे जे शक्य होईल ते करावं, इतकीच मी आपण सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.